प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं आपण नेहमीच ऐकतो. मात्र हेच प्रेम घरच्यांना पटलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात याचा अनुभव अकोला जिल्ह्यात येत असलेल्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात पाहायला मिळाला असून सख्ख्या वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाच्या साथीने आपल्याच लहान मुलाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अकोल्यातील टिटवा गावात शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास संदीप गावंडे यांचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. दरम्यान संदीपच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते. घरातील लोक दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी एकच टाहू फुडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली. पिंजर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासादरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा या गावात नागोराव गावंडे हे वास्तव्यास आहेत. त्यांना 2 मुलं असून त्यातील एकाचं नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान संदीपचं गावातील एका अनुसूचित जातीवर्गातील कुटुंबातील मुलीशी प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय घेतला. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली. त्या मुलीवर प्रेम का केलं आणि लग्नही करतो असा सवाल वडील नागोराव यांनी करून मृत संदीपसोबत वाद घातला. या दरम्यान त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा आवळून संपवले. त्यानंतर संदीपचे हातपाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. शुक्रवारी दुपारी घरी परतले असता आपल्या मुलाला कोणीतरी मारले असा बनाव रचला. सदर घटनेची माहिती पिंजर पोलिसांना दिली. तसेच अकोला येथून श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले असता श्वान हा मृतक संदीप याचे वडील व भावाजवळ येऊन थांबला असता पोलिसांनी या बापलेकाची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचे सर्व बिंग फुटले. सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे.